जिल्ह्यातील पत्रकारांची एसपी दालनात बैठक। पत्रकाराला जीवे मारण्याची धमकीचे प्रकरण। रामटेक पोलीस स्टेशन रामटेक हद्दीतील नगरधन येथील रहिवासी तथा व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेच्या रामटेक शाखेचे सदस्य सुरेंद्र बालचंद बिरनवार यांना गैर अर्जदाराकडून तुम्ही 3 ऑगस्ट 2025 रोजी वर्तमानपत्रात बातमी का बरं छापली व त्यामुळे आमची बदनामी झाली म्हणून गैर अर्जदाराकडून वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या। याबाबत पत्रकार बिरनवार यांनी रीतसर रामटेक पोलीस स्टेशनला 10 ऑगस्ट 2025 रोजी तक्रार दिली। मात्र रामटेक पोलीस प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न केल्यामुळे संतापून जाऊन व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या सदस्यांनी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप घोरमारे यांच्या नेतृत्वात आज दिनांक 12 ऑगस्टला आपल्या सक्तीच्या कार्यप्रणालीमुळे चर्चित असलेले नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोतदार यांची भेट घेऊन न्यायाची मागणी केली असता त्यांनी घटनेची चौकशी करा व सत्यता आढळल्यास ॲक्शन घ्या असे लेखी आदेश दिल्याने आता स्थानिक पोलीस प्रशासनाचे चांगलेच धाबे दणाणले आहे। उल्लेखनीय म्हणजे हा अतिशय गंभीर प्रकारचा गुन्हा असून यामुळे पत्रकारांच्या लेखणी स्वातंत्र्यावर बंधन आणणारा प्रकार आहे। पत्रकार बिरनवार यांनी रामटेक पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिल्यावर NC मॅटरची नोंद करून पत्रकारांच्याच तोंडाला पाने पुसल्याचा प्रकार रामटेक पोलिसांकडून झालेला असल्याचे दिसून येत आहे। पत्रकार संरक्षण कायदा अस्तित्वात असताना व येथे रामटेक पोलीस स्टेशन असताना येथे न्याय न मिळाल्यामुळे जर पत्रकारांना नागपूर येथे पोलीस अधीक्षकांकडे न्यायासाठी जावे लागत असेल तर याहून मोठी शोकांतिका कोणती असे SP पोतदार यांनी चर्चेअंती पत्रकारांनी म्हटले। अजूनपर्यंत गुन्हेगारांना अटक करण्यात आलेली नाही। तसेच पत्रकार संरक्षण कायदा 2019 चे कलम 3 नुसार कोणत्याही गंभीर गुन्ह्याची नोंद केली नाही। भविष्यात पत्रकारांबाबत अशा प्रकारचे कृत्य कोणी करणार नाही अशी कारवाई केली गेली पाहिजे अशी पत्रकारांची रास्त मागणी आहे। पोलीस प्रशासनाच्या हालचालींना वेग। आज दिनांक 12 ऑगस्टला जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पत्रकारांनी आपल्या एकजुटतेचे उदाहरण देत मोठ्या संख्येने पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले। येथे सुरुवातीला अप्पर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के यांच्या पुढे विषय मांडला असता त्यांनी विषय गांभीर्याने घेत प्रकरणाची त्वरित चौकशी करून संबंधितांना आदेश देतो असे सांगितले। तसेच पोलीस अधीक्षक हर्ष पोतदार यांनी रामटेक ठाणेदारांना प्रकल्पाची चौकशी करून सत्यता आढळल्यास ॲक्शन घ्या असे लेखी स्वरूपात सांगितले। दरम्यान याच वेळी येथे रामटेकचे उपविभागीय पोलीस अधिकारी बरकते हे SP साहेबांच्या मीटिंगसाठी आले होते। यावेळी रामटेकचे पत्रकार येथे तक्रार घेऊन आले असल्याचे त्यांना कळले असता त्यांनी त्वरित आपल्या भ्रमणध्वनीद्वारे संबंधितांना कारवाई करण्याचे आदेश दिले। जनता टाइम्स जटा TV चॅनलसाठी राजू कापसे उपसंपादक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.